महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत. असाच एक प्रदेश म्हणजे 12 मावळ प्रांत. या 12 मावळातील पवनमाळ म्हणजे निसर्ग सौंदर्यच होय. या पवनमाळामध्ये पावसाळ्यात आपल्याला हिरवेगार डोंगर, दर्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे आपल्याला पाहायला भेटतात. गडावर चढण्यासाठी 2 रस्ते आहेत. पहिला म्हणजे आपण ज्या रस्त्याने आता गड चढत आहोत, जिथे आपल्याला पायऱ्या लागतात. अशाच पायऱ्या चढून आपण गडाच्या अर्ध्यापर्यंत पोहोचतो आणि इथूनच उजव्या हातास न जाता डाव्या हातात जो डोंगर तुम्हाला लागतो तो आहे गड चढण्याचा दुसरा मार्ग, जो थोडा चढणीचा आहे. चला दाखवतो तुम्हाला. हा रस्ता आहे जो की हे पाठीमागे तुम्हाला दिसते ना, हे त्या साईडला हॉटेल्स वगैरे आहेत. इकडनं वरती येतो, इथे तुम्हाला असे प्रॉपर स्टेप्स वगैरे बघायला भेटतील. आणि इथून जो येतो रस्ता हा तुम्हाला प्रॉपर असा जो डोंगर आहे तो चढून तुम्हाला वरती यायला लागणार आहे. मित्रांनो, खरं तर मी त्या साईडला बाईक पार्क करून हा गड, हा जो डोंगर आहे तिकडनं चढून थोडंसं वरती गेलेलो तिथे, आणि तिथून मला हे एक मंदिर दिसलं. त्याच्यामुळे मी इथून हा खाली उतरलो आहे. सो तुम्हाला जर ट्रेक करायचा असेल तर तुम्ही इथून पण स्टार्ट करू शकता ट्रेक. आणि हा जो रस्ता पाठीमागे तुम्हाला दिसतोय, म्हणजे पाठीमागे तिकडे हॉटेल्स वगैरे आहेत, तिकडनं पण रस्ता आहे किल्ल्यावरती जायला. सो मला हे एक बघायचं होतं, त्याच्यामुळे इथं खाली उतरलो. त्याच रोडने सरळ आतमध्ये जर आलात तर हा तुम्हाला मंदिर दिसेल. या मंदिराच्या इथून तुम्ही ट्रेक चालू करू शकता. तर चला आपण आता ट्रेक चालू करू. भरपूर अशी ट्रेकर्स मंडळी आलेली आहे तिकडे. आज शनिवार असून सुद्धा, पण या साईडून या इथून ट्रेक मला वाटतं कोणी पण स्टार्ट केलेलं नसेल, कारण की जो पण येतोय तिकडे बाईक पार्क करतोय आणि त्या साईडून ट्रेक चालू करतोय. सो मित्रांनो, हा इथला पण एक वेगळाच अनुभव आहे. जर तुम्ही बघू शकता, हा एक असा डोंगर आहे, चढण आहे. या इथून तुम्ही जसं डोंगर चढून येता तुम्हाला समोर दिसतो जो तिकोना किल्ला हा पाठीमागे आहे. तिकोना हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्र सपाटीपासून याची उंची 3500 मीटर आहे. किल्ल्याची चढण मध्यमवर्गीय असून किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त 40 ते 45 मिनिटं लागतात. त्याचप्रमाणे गडावर चढण्यासाठी प्रत्येकी 1 लिटर पाणी असणे गरजेचे आहे. थोडं अजून चढून आल्यावर आपण पोहोचतो ते म्हणजे चुन्याच्या घाण्याजवळ,
जो की किल्ला बांधण्याच्या वेळी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असे. पूर्वी गड बांधण्यासाठी चुना वापरत असे. त्यानंतर पुढे आल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. त्यामध्ये ज्या लहान कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या कदाचित ओरिजिनल पायऱ्या असाव्या. शिवराय, माझं नाव सुजित मोहोळ. मी तुकोरागडाचा गडकरी म्हणून या ठिकाणी काम करतो. किल्ला दिसायला खूप छोटा आहे, पण इतिहासामध्ये खूप असा महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला होता. हा किल्ला आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेळणीचा किल्ला म्हणून महाराजांनी वापरण्यात आलेला किल्ला होता. हा किल्ला खूप जुना आहे. ते इसवी सन 801 सालामधला किल्ला आहे. पण आपल्या भागामध्ये सगळ्यात अगोदर 1585 मध्ये निजामशाही आली. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजाम त्यांनी हा निजामशाही दाखल केला आणि या किल्ल्याला अमनगडाचं नाव ठेवलं होतं. त्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. या गडाला पितंडगड असं नाव ठेवलं. या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी या पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी केळणीचा किल्ला म्हणजे महाराजांनी वापरण्यात आलेला. वातावरण जर स्वच्छ असेल तर या किल्ल्यावरून आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. समोर लोहगड सजवणे, किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं. पाठीमागच्या साईडला आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे 8 किल्ले बघायला मिळतात. या 8 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तुकडा. तर मित्रांनो, जसं तुम्ही ऐकलात हे आहे तिकडचे किल्लेदार. आता तुम्ही आत्ताचा किल्लेदार आणि पहिला किल्लेदार याच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स काढायला गेला तर आत्ताचा किल्लेदार कसा आहे, शर्ट पॅन्ट घालून, आणि त्यावेळी किल्लेदार कसा होता असं मित्रांनो तुम्ही याच्यावरून अंदाज मारू शकता. आपल्या पण मावळा ड्रेस असतो, मावळा ड्रेसमध्ये असं आहे काय? पण मावळा ड्रेस हां काय? वा, पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आपल्याला पाहायला भेटतात. या किल्ल्याचे शिवकाळात किती महत्त्वाचे स्थान होते हे आपल्याला कळते. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येतो. गडाच्या शेवटच्या दरवाजातून आत आल्यावर आपल्याला पडक्या अवस्थेत असलेले शिवलिंग आणि नंदी महाराजांचे दर्शन होते, ज्यांचे शिर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे. आणि हे कदाचित अफजल खानाने जेव्हा मराठा संपवण्याची शपथ घेतली होती त्यावेळी त्याने भरपूर असे गड आणि धार्मिक वस्तूंना ठेच पोचवली होती, त्याचाच हा नमुना. तसेच समोर तुम्हाला मंदिर देखील पाहायला भेटेल. त्याच्याच खाली काही खोल्या आहेत, पण पावसाळ्यात पाणी साचते. आपल्याला एक मित्र भेटला इकडे. नाव काय? आकाश पाटील. आकाश पाटील. पाटील साहेब पण आपले ट्रेक करतात अधूनमधून असं शनिवार वगैरे. शनिवार रविवार. तर कुठे ट्रेक केले आकाश आतापर्यंत? मी केलेलं टिकोना केला आहे, तोरणा केला आहे, त्याच्यानंतर कोरीगड केला आहे, राजगड, रायगड, त्याच्यानंतर अजून जवळपासचे भरपूर घरी केलेले आहेत. शनिवारी टाइम भेटला तसं निघून यायचं सुट्टीला. बरं वाटलं मला पण मित्रांनो. किल्ल्यावरती आपण जाऊन आलो आणि आता आपण चाललो इथूनच जवळ असलेल्या बेंडसे लेण्यावरती. या किल्ल्यापासून, तिकोना किल्ल्यापासून बेंडसे लेणे आहे जवळजवळ 14 ते 15 किलोमीटर आणि कमीत कमी अर्धा तास आपल्याला लागू शकतो. सो आपण तिथे जाणार आहोत. आपण आता जे बेडसे लेणे आहेत त्या बेडसे लेण्याच्या पायथ्याशी आपण आहोत. इथे हे इथून स्टेप्स पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. या पायऱ्या थेट तुम्हाला बेडसे लेण्यापर्यंत घेऊन जातील. सो बाईक आपण पार्क इथे केली आहे आणि आता चालू करतो आपण पायऱ्यावरती चढायला. हे जे धबधबे आहेत हे पावसामध्ये जे जिवंत होत असणार त्यावेळी या निसर्गाचं एक वेगळंच सौंदर्य आपल्याला बघायला भेटतं. हे जे बेडसे लेणे आहे हे नेमकं पुणे जिल्ह्यामध्ये बेडसे गावामध्ये या लेणी आहेत. सो जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला हे जवळजवळ 140 ते 150 किलोमीटर पडू शकतं आणि
4-4.5 तासाचं हे अंतर आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ह्या ज्या लेण्या आहेत या महाराष्ट्र सरकारने इसवी सन 1909मध्ये 26 मे 1909मध्ये या ज्या लेण्या आहेत त्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असं घोषित केलं होतं.